पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बघा आपण स्क्वेअर लेग रिजन वरती एक धाव तिथे कंप्लीट, थोडीशी मिसफील्ड, थोडासा फंबल होतोय आणि एका धावेचं रूपांतर इथे 2 धावेंवरती नक्कीच होत आहे. या 2 धावेंनी पहिल्या चेंडूवरती श्री गणेश धाव फलकाचा झालाय. खूप निर्णायक मॅच, खूप इम्पॉर्टंट मॅच ही दोन्ही संघांसाठी असणार आहे, कारण ही लढत ही सेमी फायनलची लढत आहे. स्वामी समर्थ 11 विपक्ष दोरी 11 या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मोठी लढत. मेगा फायनल मध्ये कुठला संघ जातोय यावेळी पुन्हा एकदा झेलची शक्यता असणार आहे. कॅच इथे होते कंप्लीट आणि पहिला चेंडू फेस करत असताना गोल्डन डक वरती बाद होत आहेत. दुसरा चेंडू फेस करत असताना शमासवी 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्यात. जितू परदेशी सारख्या मोठ्या फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये यश मिळालंय. अप्रतिम गोलंदाजी, खूप चांगला झेल देखील टिपण्यात आला. सामना हा 4 षटकांचाच असेल. पहिल्या चेंडूवरती एक अप्रतिम बॉडीला टर्न केलं आणि हुकचा पटका एक्झिक्यूट केला. त्यानंतर अगदी पुढ्यात चेंडू होता आणि त्या चेंडूला देखील मिड ऑफ रिजन लॉंग ऑफ रिजनच्या वरून मारण्याचा प्रयत्न आहे. ते प्रयत्नामध्ये यश मिळालं नाहीये. फटका फसला आणि झेल देखील चांगला टिपण्यात आला होता. शेखर आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती 2 धाव, दुसऱ्या चेंडूवरती गडीचं पतन. जितू परदेशी सारखा मोठा फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला परत गेलाय. पुढील चेंडू वरती अप्रतिम फटका, पुन्हा एकदा झेलची शक्यता, पण थोडंसं फंबल, थोडंसं कॅल्क्युलेशन, इथे कॅल्क्युलेटिव्ह मिस्टेक म्हणावी लागेल. पण 2 धावा इथे देखील कंप्लीट होत आहेत. प्रत्येक येणारी 2 धाव ही धाव संख्येमध्ये भर करेल. 4 धावा इथे धावफलकावरती झाल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावरती झाल्यात. गोलंदाज सज्ज आहे. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी ब्रह्मास्त्र ज्याला गोलंदाजाकडे असतं ते म्हटलं जातं. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू वापर केला आणि त्यावरती फटका देखील तेवढाच चांगला होता. फटका नाही तर आपल्या यष्ट्यांचं रक्षण करण्यामध्ये यश इथे मिळालं. शत्रू आहेत फलंदाजी मार्कवरती, आता नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलेत आणि प्रथम स्ट्राईकला संजू येत आहेत, डावखुरे हाताचे फलंदाज. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळी आडव्या बॅटनी मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, पण बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. चांगली गोलंदाजी. फसवा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू षटकामध्ये शिल्लक आहे. 5 धावा धावफलकावरती, 5 चेंडू आणि फक्त 5 धावा धावफलकावरती. 4 षटकांची ही मॅच. पुन्हा एकदा पुढे गेले होते, पुन्हा एकदा पुढे सरसावले होते, पण ही धाव होईल का कंप्लीट? पंच सचिन आहेत पंचांच्या भूमिकेत. सचिननी कॉल इथे नकारलाय. अपील इथे फेटाळून लावली आहे, म्हणजे 1 धाव इथे धावफलकावरती ऍड होईल. येस सचिन सर, थँक्यू. लेग बाईस स्वरूपाची ही धाव असणार आहे. लेग बाय स्वरूपाची धाव म्हणजेच नक्की संघाच्या खात्यामध्ये ती धाव ऍड होते. आणि येस, नावपाड्या संघातील एक उभरता सितारा आणि सोशल मीडिया जगतातील देखील एक उभरता सितारा आपण याला म्हणूयात. एक उभरता फिल्म स्टार देखील यश चौधरी यांचं आगमन झालंय. यायचं यश, तुझं देखील मनपूर्वक स्वागत आहे. एक चांगला खेळाडू आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत राजू. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. 3 षटकांचा खेळ शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, त्या चेंडूला मिडविकेट रिजन वरती भिरकावून त्याला खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे होत आहे आणि धावचीची देखील शक्यता असणार आहे. पण त्या चेंडूनी उसळी जर अतिरिक्त घेतली नसती, 1 धाव चोरटी कंप्लीट होईल का? तर 1 धाव चोरटी इथे कंप्लीट होणार नाही आहे, कारण फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे बाद झालेत. बघा, क्षेत्ररक्षण आपण म्हणतो, क्रिकेट हे 2 डायमेन्शनचा नाही तर 3 डायमेन्शनचा खेळ असतो. इथे फक्त गोलंदाजी किंवा फलंदाजी नाही तर क्षेत्ररक्षण देखील एक खूप मोठं अस्त्र आहे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे होत आहे. सर्वच 50+ हे खेळाडू इथे कामगिरी करतायत आणि सुरेख कामगिरी. अनिल माने येत आहेत फलंदाजी मार्कवरती.
अनिल माने फलंदाजी मार्क वरती येत आहेत. अजून एक असे फलंदाज ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती परिकाष्ठा केली आहे, मेहनत केली आहे आणि तेवढंच मोठं नाव देखील नावलौकिक केलंय त्यांनी. अनिल माने आज आपल्या सर्वच प्रेक्षकांना बघायला मिळत आहे, जे नॉन स्ट्रायकिंग एंडला नक्कीच असतील. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आणि गडी देखील बाद झाल्यात. शत्रू यांचे खेळी संपुष्टात. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन वरती क्षेत्ररक्षक आहे तिथे पुन्हा एकदा थोडंसं फंबल होतंय, मिसफील्ड होते. एकाचं रूपांतर 2 धावांवरती तर नक्कीच होईल. बघा तिसरी देखील धाव इथे कंप्लीट होते का धावून आणि यस 3 धावा इथे कंप्लीट केल्यात. 50+ चे हे सर्वच खेळाडू आहेत आणि त्या सर्वच खेळाडूंची फिटनेस बघा किती चांगली आहे. येस दिनेश सर आपण ओके आहात? येस धावून आहेत. मैदानाच्या पलीकडे चेंडू निघून गेला तर राजा जाधव काय सांगतात? ओके 2 धावा आहेत. कारण चेंडू आपण नेहमी म्हणतो की ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड मुळे फलंदाज बाद होतो, पण इथे ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड या मैदानाचा विचार केला, भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर या मैदानावरती बरेच अशा जागा आहेत, बरेच असे ठिकाण आहेत जिथे चेंडू अगदी थांबतो आणि त्यानंतर तो कलेक्ट करणं फिल्डरला, यष्टीरक्षकाला, क्षेत्ररक्षकाला देखील असह्य होतो. त्याच्या अवकाच्या बाहेर तो चेंडू असं म्हणून 2 धावा इथे घोषित करण्यात येतात. यावेळी देखील पुन्हा एकदा आडव्याच बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे होतोय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिजनच्या अगदी मधून तो चेंडू एका धावेसाठी निघून जातोय. या एका धावेच्या साह्याने धाव फलक पुढे 10 धावा धाव फलकावरती. येस आणि यानंतर जी मेगा फायनलची मॅच असणार आहे पिसवली 11, आपल्याला विनंती असेल आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे येतोय. फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर आनंद जोशी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा पुढे सरसावले, फटका फसलाय, झेलची शक्यता. यष्टीरक्षक स्वतः चेंडूच्या खाली आणि फलंदाज होत आहेत बाद. डगआउटच्या दिशेने हलक्या दबलेल्या पावलांनी इथे त्यांना परत जावं लागतंय. शेवटचा चेंडू षटकामध्ये अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी राजू यांनी देखील केली आहे. 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा दिल्यात. 10 धावा धाव फलकावरती. येस डेड बॉल असेल. थँक्यू अंपायर पंच. का आपण बघतो की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये किंवा आता सध्या आपण बघतोय की आपल्या टेनिस बॉलमध्ये देखील अनेक ठिकाणी आपल्याला साईड स्क्रीन बघायला मिळते. त्याचा फायदा हाच आहे की फलंदाजांनी फलंदाजी करत असेल त्याच्या आय साईड जी असते त्याच्या समोर कुठल्याच प्रकारची लाईट, कुठल्याच प्रकारचा व्यत्यय येऊ नये, त्यामुळे ती साईड स्क्रीन तिथे तैनात केली जाते. आपल्याकडे तशी अवेलेबिलिटी नाही आहे म्हणून इथे फलंदाजाला रोकावं लागलं, थांबावं लागलंय. शेवटचा चेंडू शिल्लक. 10 धावा धाव फलकावर. यावेळी मोठा फटका येतोय. किती धावा मिळणार आहेत या फटक्यावरती? 2 धावा होतील का कंप्लीट? धावून फेकी देखील तेवढी चांगली करण्यात येते आणि 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्यात. या 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत आहे. 12 चेंडूंचा खेळ इथे झालाय आणि धावा देखील धावफलकावरती 12 आहेत.
चला थोडं स्पीडअप देखील करायचंय. येस, गोलंदाजी मार्कवरती येत आहेत दिलीप पाटील आणि गोलंदाजाला देखील इथे सुवर्ण संधी असणार आहे. जर मेडन षटक इथे फेकलं गोलंदाजाने तर 500 रुपयाचं पारितोषिक आनंद जोशी यांच्याकडून असणार आहे. पारितोषिकांचा नक्कीच वर्षाव होतोय. तेवढी चांगली टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळते. मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि RCC 50+ ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानाने ही चषक आपल्याला बघायला मिळते. 40+ आणि आज आपण 50+ चे सर्व खेळाडू बघितलेत. दिलीप पाटील गोलंदाजी मार्कवर 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळी बॉडीला टर्न केलं होतं. पुन्हा एकदा पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण यावेळी पुल होतोय अनसक्सेसफुल. डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे होते सांगता. प्रत्येक येणारा डॉट बॉल मॅच मध्ये पुढे सरसावेल. दुरी 11 संघाला प्रत्येक येणारा फटका मोठा फटका चौकार मॅच मध्ये पुढे सरसावेल. यावेळी फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस चेंडू इथे आहे आणि थोडासा मिसफील्ड थोडासा फंबल पुन्हा एकदा होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? दोन्ही फलंदाज बघा कॉलिंग किती इम्पॉर्टंट आहे. एकमेकांना कॉल करणं दोन्ही फलंदाजांना खूप जास्ती गरजेचं आहे. जर तो कॉल कंप्लीट झाला होता येस आणि नो मध्ये थोडंसं फंबल तिथे आणि एकच धाव तिथे मिळाली आहे. कारण कान्होजी जेथे मैदान भागशाळा मैदानावरती सामने असले की 2 धावा म्हणजे षटकार किंवा चौकाराच्या पेक्षा कमी नाहीयेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आधी निघून जातोय कारण गोलंदाजाकडे प्रचंड वेग आहे. त्या वेगावरती स्वार होऊन गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि त्यामुळे फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत. डॉट बॉल निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव दिली आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू निघून जातो. 1 धाव तर नक्कीच कंप्लीट होईल. दुसऱ्याचा यावेळी प्रयत्न केलेला नाहीये. 14 धावा धाव फलकावरती. 2 गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे दिलीप पाटील गोलंदाजी मार्क वरती. काय ह्या गोलंदाजांवरती पारितोषिक लावले जात आहे कारण ती ताकद आहे. मेडन षटक फेकण्याची ताकद असेल आहे म्हणूनच ते पारितोषिक नक्कीच लावण्यात येतं. 4 चेंडूच्या खेळाचा विचार केला तर फक्त 2 धावा दिल्यात आणि एकूण धाव संख्येचा विचार केला तर 14 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक म्हणजे शेवटचे 8 चेंडू आता शिल्लक आहे त्या पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या पर्वामध्ये. यावेळी पुन्हा एकदा थोडेसे पुढे सरसावले होते. पुन्हा एकदा कनेक्शन चांगलं नाहीये बॅटचं आणि बॉलचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त आणि फक्त एका धावेवरती इथे सीमित करून ठेवलंय रोखून ठेवलंय एका धावेवरती. शेवटचा चेंडू शिल्लक 15 धावा धाव फलकावरती. दिलीप पाटील यांनी देखील अप्रतिम षटक फेकलंय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त बॅटची एज बॅटची कडा लागते. षटक संपतंय. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावरती 16 धावा. एकूणच रन रेटचा विचार केला प्रत्येक षटकामागे धावांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये शेखर यांनी गोलंदाजी केली 6 धावा दिल्या 1 गडी बाद केला. त्यानंतर राजू आले गोलंदाजी मार्कवरती त्यांनी देखील 6 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केलेत. त्यानंतर दिलीप पाटील आले गोलंदाजी मार्कवरती त्यांना विकेट्स मिळाले नाहीयेत गडीचं पतन झालेलं नाहीये पण धावा फक्त आणि फक्त 4 त्यांनी देखील दिल्यात म्हणजे सुदृढ गोलंदाजी. समित येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. बघूया काय फायटिंग टोटल इथे असू शकतं कारण समीकरण नक्कीच निलेश इथे बदलण्यात येत आहेत. सॉफ्ट बॉलचा देखील वापर करण्यात येतोय. षटकार नाहीये फक्त मैदानाच्या बाहेर चेंडू निघून गेला तर चौकार असू शकतो. आणि मागच्याच झालेल्या मॅच मध्ये 38 धावेंचं लक्ष इथे ठेवलं होतं स्वामी समर्थ 11 या संघाने. फक्त 16 धावा धाव फलकावरती आहेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळी पहिला चेंडू वरती घनघाती प्रहार इथे करण्यात आलाय. डिस्पॅच केला होता चेंडूला. किती धावा मिळतील या चेंडूवरती येतो एक उपयुक्त चौकार. ज्या संघर्ष करत असणाऱ्या फलंदाजाच्या बॅट मधून एक संघर्षमयी चौकार इथे येतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सर्वच आपले मान्यवर अतिथीगण
यावेळी पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती बघा पंचांकडे अपील करतायत आणि पंच ती अपील नक्कीच उचलून धरतायत. ज्या धाव्यांची आवश्यकता इथे होती त्या धावा नक्कीच आता येत आहेत का, कारण पहिल्या चेंडूवरती तर 5 धावा आल्यात. पुन्हा एकदा यावेळी देखील बॉडीला टर्न केलं होतं, स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट केलं होतं आणि यावेळी देखील चेंडूला डिस्पॅच करून टाकलाय. ज्या धाव्यांची आवश्यकता इथे होती त्या धावा इथे आता नक्कीच बरसतायत आणि त्या बरसतायत नितीन यांच्या बॅट मधून. ती धावसंख्या आपल्याला कमकुवत बघायला मिळत होती, ती धावसंख्या आता धावते. धावसंख्या आहे धावफलकावर 25 धावा. येस, मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आपले सदस्य हेमंत मेहता सर उर्फ भाऊजी आणि निलेश म्हात्रे सर, आपल्या दोघांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद आपण दिलेल्या भेटीबद्दल. आपल्या संयुक्त आयोजनाने आपण ही टुर्नामेंट होताना बघतोय, मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि RCC 50+ ग्रामीण. पंचवीस धावा धावफलकावरती झाल्यात, कारण फलंदाजाला देखील माहित आहेत की आपल्याकडे गोलंदाज चांगले आहेत, सुदृढ आहेत गोलंदाज. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच रिजन वरती चेंडूला फेकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अपील पंचांकडे होत्या, पण अपील पंच इथे फेटाळून लावतायत. पंच तटस्थ स्थिर एका जागेवरती, कारण समोरील संघामध्ये देखील तेवढे चांगले गोलंदाज आहेत. सुनील इंदुलकर सारखं एक खूप मोठं नाव स्वामी समर्थ 11 या संघामध्ये आहे. पुन्हा एकदा बॉडीला टर्न, पुन्हा एकदा त्याच रिजन वरती, पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट होता. एक धाव तर नक्कीच कंप्लीट होईल, दुसऱ्याचा देखील प्रयत्न करणार आहेत आणि 2 धावा देखील बघता बघता इथे कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरचवलंय. 27 धावा धावफलकावरती इथे आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जे फाइटिंग टोटलचा आपण विचार करत होतो तो फाइटिंग टोटल नक्कीच इथे आता आलंय. चला, पिसेली 40+11 चे कॅप्टन कर्णधार आपण यायचे त्वरित. फुल टॉस चेंडू होता, फुल टोल तर वसूल झालेला नाहीये. बॅटची तर एज नक्कीच आहे आणि उर्वरित काम इथे यशांच्या मागे यश रक्षकांनी कंप्लीट केलंय. फलंदाज होत आहेत बाद, निराशा त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या बॉडी लँग्वेज वरती आपल्याला बघायला मिळते, कारण 2 चौकार देखील याच फलंदाजांनी मारले होते. मॅच मध्ये कमबॅक तर करून दिलंय आणि आता वैभव येत आहेत फलंदाजी मार्क वरती. वैभव यांच्यासाठी ही सुवर्ण संधी सारखंच म्हणू शकतो आपण निलेश, कारण शेवटचा चेंडू आहे मॅच इनिंगचा. हा शेवटचा चेंडू त्यांच्यासाठी आपण प्रहार करण्याचा प्रयत्नच केला पाहिजे, जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी. सत्तावीस धावांच्या या धावफलकेवरती एका फलंदाजाने बघितलं तर 12 धावा वैयक्तिक केल्यात. खूप चांगली फलंदाजी. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू नक्कीच पंच आपल्याला कॉल करतील. पंच आपले दोन्ही हात नक्कीच इथे समांतर करतायत. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची 1 धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. ते एका धावेच्या साह्याने 28 धावा धावफलकावरती झाल्यात. फाइटिंग टोटल तर नक्कीच झालंय आणि फाइट होणार आहे, कारण ही सेमी फायनलची मॅच आहे. मेगा फायनल मध्ये कुठला संघ प्रवेश करेल. यावेळी पुन्हा एकदा बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. 1 धाव तर नक्कीच इथे कंप्लीट होईल. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि यावेळी फलंदाज नक्कीच बाद होतील. लेग बाय स्वरूपाने ही धाव कंप्लीट होईल. फलंदाज बाद होतील. 29 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 30 धावेंचं लक्ष ठेवलंय.
चला मॅच ऑन. मॅचला सुरुवात करायची. अजूनही मेगा फायनलची मॅच आपल्याला खेळवायची आहे. हॅलो चेक. 24 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता इथे जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला अजित आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत प्रशांत. आणि गोलंदाजी मार्क वरती ज्या गोलंदाजाचा नक्की मी आता उल्लेख केला होता, सुनील इंदुलकर आहेत गोलंदाजी मार्क वरती. टेनिस जगतातील एक मोठं नाव. पण पहिला चेंडू आणि पहिला चेंडू लेग स्टंपच्या डाव्या यष्टीच्या बाहेरून व्हाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती खात्याचं संघाचं श्री गणेशा होत असताना धुरी 11 टीमचं पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. अजूनही 6 चेंडू या षटकामध्ये आहेत. अगोदर आता गोलंदाजी करतात. अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू स्क्वेअर निघाला. थोडासा लाईन इथे खराब होती पण या चेंडूवरती कमबॅक केलाय. आपल्या नावाप्रमाणे इथे खेळ केलाय. 24 चेंडू आणि 30 धावा जर बनवायचे असतील तर हे पहिलं षटक चांगलं खेळणं खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा बॉडीला टर्न केलाय. थोडस आतमध्ये आले होते. जागा बनवण्याचा प्रयत्न इथे केला होता पण चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू पायाला आदळतोय. लेग बाईज स्वरूपाने ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. 2 चेंडू आणि 2 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. टाकुरे आता गोलंदाजी करतायत. अप्रतिम चेंडू हा हाताळलाय. सुरेख गोलंदाजी. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू नक्कीच गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र. आणि या गोलंदाजाला माहित आहे त्या ब्रह्मास्त्राचा आपल्याला वापर कधी कुठे आणि कसा करायचा आहे. अप्रतिम वापर. डॉट बॉल. यावेळी देखील फटका फसलाय. झेलची शक्यता इथे असणार आहे. एक खेळाडू नक्कीच येतोय आणि खूप चांगला झेल देखील इथे टिपण्यात आलाय. व्हॉट अ कॅच. खूप चांगली कॅच इथे टिपण्यात आली आहे. फलंदाज होतील बाद. प्रशांत यांची खेळी इथे संपुष्टात येते. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धाव फलकावरती फक्त आणि फक्त माफक अशा 2 धावा आणि 1 गडी देखील तंबूच्या आश्रयाला परत गेल्या. डकआउट मध्ये प्रशांत यांना परतावा लागलाय. चांगली गोलंदाजी. त्या नावाप्रमाणे खेळ. सुनील इंदुलकर गोलंदाजी मार्क वरती. अनेक वर्ष ज्यांनी अनेक मैदानं गाजवलेत. अनेक खेळाडूंना भल्या मोठ्या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीच्या बळावरती नाचवलंय, फिरवलंय आणि तेच गोलंदाज आज डोंबिवली रिजन मध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय का तर यस. हा देखील चेंडू निर्धाव येतोय. सुरेख गोलंदाजी. वेग देखील प्रचंड आहे. त्यानंतर व्हेरिएशन्स गोलंदाजाकडे असतं तेवढं इम्पॉर्टंट आणि ते व्हेरिएशन्स देखील त्यांच्याकडे अप्रतिम आहेत. अजून एक डॉट बॉल. यावेळी पुन्हा एकदा बॉडीला टर्न केलं होतं पण 1 धाव नक्कीच कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. 3 धावा धावफलकावरती. पंच 22 आहेत की सचिन. येस थँक्यू.
3 धावा धावफलकावरती. बॅटची हलकीशी एज इथे लागली होती. पंचांच्या भूमिकेत बघा खूप चांगली कामगिरी सचिन देखील करतात. आणि गोलंदाजी मार्क वरती आता येत आहेत विजय. अजून एक डावखुऱ्या हाताचे अप्रतिम गोलंदाज. तीस धावेंचं लक्ष होतं. 30 धावेच्या लक्षामध्ये पहिलं षटक फेकलं ते फक्त 3 धावेंचं. एक गडी बाद केला आणि आता आवश्यकता 18 चेंडू आणि 27 धावेंची असणार आहे. अजून एक डावखुऱ्या हाताचे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आलेत. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. गोल्डन स्पॉट आपण ज्याला म्हणतो. विजय भोईर गोलंदाजी मार्क वरती आले. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज. पहिला चेंडू गोल्डन स्पॉट वरती नक्कीच आदळला आणि त्यानंतर राईस देखील उसळी देखील मिळाली. यावेळी मोठा फटका इथे एक्झिक्यूट होतोय. कनेक्शन तर चांगलं आहे का बॅटचं आणि बॉलचं? तर कनेक्शन चांगलं नाहीये. फलंदाज इथे बाद होत आहेत. खूप चांगली गोलंदाजी इथे होते. काय या 30 धावा रोखण्याची हिंमत, काय या 30 धावा रोखण्याची ताकद या गोलंदाजांकडे आहे. कारण गोलंदाजी तेवढी स्ट्रॉंग, तेवढी सुदृढ गोलंदाजी आहे. पहिल्या गोलंदाजी करत असताना सुनील यांनी फक्त 3 धावा दिल्या. त्यानंतर विजय भोईर आले ज्यांच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर एका गडीचं पतन. विकेट येस. आणि जुन्या डोंबिवलीचे आपले एक खूप चांगलं व्यक्तिमत्व, खूप चांगले क्रिकेटर आणि चकली किंग भोसले सर यांचं देखील आगमन. 16 चेंडू 27 धावेंची आवश्यकता. पुन्हा एकदा वळूयात आपण मॅच कडे. अजून एक विकेट, अजून एक गडीचं पतन. अजित तंबूच्या आशेला आता परत गेलेत. राजू येत आहेत फलंदाजी मार्क वरती. आवश्यकता थोडीशी बॅलन्स करायची. एकेरी दुहेरी धावा खेळण्याची आवश्यकता इथे आहे. एक पार्टनरशिप आपण म्हणतो ती बिल्ड करण्याची आवश्यकता इथे आहे थोडी 11 संघाला. पुन्हा एकदा बॉडीला टर्न केलं. फक्त मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहेत आणि मोठे फटके प्रत्येक चेंडूवरती येणं कठीण आहे. कारण समोरून गोलंदाजी देखील तेवढी चांगली होते. कारण चेंडूला सन्मान दिलं, हलक्या हाताने फ्लिक करणं, कट करणं हे देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये. पुढील चेंडू यावेळी कट करण्याचा प्रयत्न तिथे होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह इथे म्हणू शकतो. गोलंदाजी करत असताना फॉलो थ्रू मध्ये तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. अजून एक चेंडू निर्धाव येतोय. फक्त पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि त्यानंतर सलग 3 चेंडू इथे निर्धाव आल्यात. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे. काव कॉर्नर मिड विकेट रिजन वरती 1 धाव तर नक्कीच कंप्लीट केली आहे आणि चांगली फेकी इथे करण्यात आली आहे. फक्त एका धावेवरती सीमित करून ठेवलंय, रोखून ठेवलंय. धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये देखील 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. विजय भोईर यांनी देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. यावेळी पुन्हा एकदा बॅटची टॉप एज इथे लागते आणि चेंडू निघून जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. या एका धावेने धावफलक पुढे सरसावलाय. 6 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ इथे झालाय. म्हणजे 3 ची सरासरी आपण या फास्ट क्रिकेट मध्ये बघू शकतो. जे गोलंदाजी बघा किती चांगली झाली आहे. सुरेख गोलंदाजी झाली आहे. बघा 2 लेफ्ट आर्म गोलंदाजांनी त्यांचं काम केलंय. सुनील इंदुलकर आले, त्यांनी देखील 3 धावांचं षटक फेकलं. विजय भोईर आले, त्यांनी देखील 3 धावांचं षटक फेकलं. पण आपण नाण्याच्या पहिल्या बाजूचा विचार केला तर तिथे देखील असंच काहीतरी घडलं होतं. पांडुरंग येतात गोलंदाजी मार्क वरती. तिथे देखील असंच काहीतरी घडलं होतं. पहिल्या 18 चेंडू मध्ये, पहिल्या 17 मध्ये देखील फक्त 16 धावा होत्या.
आपण पहिल्या सत्राबद्दल चर्चा करत होतो. 18 चेंडूंमध्ये तिथे देखील फक्त 16 धावा आल्या होत्या. इथे 12 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा आल्यात. पण मॅच टर्न कुठेही येऊ शकते. एखादी मोठा षटका, एखादी मोठा चौकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, कलाटणी आपण ज्याला म्हणतो, मॅच मध्ये ती येऊ शकते. बारा चेंडू आणि 24 धावींची आवश्यकता. सुरेख डावखुरे हाताचे गोलंदाज येत आहेत आणि यावेळी देखील तेवढा चांगला फटका खेळण्यात येतोय. मिड विकेट रिजन वरती एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि फेकी देखील त्याच क्षणाला करण्यात येते. ते किती इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षण हे सर्वात इम्पॉर्टंट अस्त्र असतं. एक धाव आली आहे. 11 चेंडू आणि 23 धावांचं इथे समीकरण आहे. यावेळी हलक्या हाताने फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक स्वतः जात आहे चेंडू अडवण्यासाठी. इथे देखील एक धाव कंप्लीट होते. एका धाव्याच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावत आहे. 2 चेंडूंवरती इथे 2 धावा आल्यात. अजून एक डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा वापर करण्यात येतोय. ते डावखुऱ्या हाताचे गोलंदाज म्हणजे नक्कीच एक सुदृढ गोलंदाज असतात. यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट होतोय. स्लॉट मध्ये तर चेंडू नक्कीच होता. बघूया चेंडू कुठे निघून जातोय. यस, प्लॉटच्या बाहेर या चेंडूला फेकून दिलाय. ज्या चौकाराची आवश्यकता होती, संपूर्ण संघाला अपेक्षा देखील याच फलंदाजाकडून होती, तो चौकार इथे नक्कीच येतोय. संघर्ष करत असताना संघर्षमयी चौकार इथे येतोय राजू यांच्या बॅट मधून. म्हटलं होतं नाण्याची एक बाजू बघितली आहे, दुसरी अजून बघायची आहे आपल्याला. कारण चांगली गोलंदाजी तर पहिल्या सत्रामध्ये देखील 3 गोलंदाजांनी केली होती. तशीच काहीतरी आपल्याला इथे क्षणचित्र बघायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस होता. लॉंग ऑफ रिजन वरती तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण होत आहे आणि फक्त एका धावेवरती सीमित करून ठेवलंय. हेच करण्याची आवश्यकता आपल्याला पहिल्या 2 षटकांमध्ये होती. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाखाली, त्या दडपणाखाली विकेटचं पतन झालं. 13 धावा इथे धावफलकावरती आल्यात. एखाद दुसरा चौकार आपण नक्कीच मारू शकतो, कारण गोलंदाज एखादी चूक करतोय, एखादी खराब चेंडू फेकतोय, त्यावरती युटिलाइज करणं तेवढंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चांगला अडवण्याचा देखील प्रयत्न तिथे झालाय. एका धावेवरती सीमित करून ठेवलंय, रोखून ठेवलंय. चौकार आल्यानंतर कमबॅक गोलंदाजांनी नक्कीच केलंय. चला, धुरी 11 संघाचे जे खेळाडू तिथे मैदानात बसले त्यांना विनंती असेल की आपण कृपा करून आत बसायचे, सहकार्य करायचं. धन्यवाद. चौकार आलाय पण त्यानंतर गोलंदाजांनी खूप चांगलं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी खूप चांगलं कनेक्शन, अप्रतिम कनेक्शन बॅटचं आणि बॉलचं होत आहे. चेंडूला डिस्पॅच करून टाकलाय, फेकून दिलाय मिड ऑन रिजनच्या अगदी वरून 4 धावांसाठी. या 4 धावांच्या साह्याने मॅच टर्न नक्कीच झाली आहे, कारण धावा आता धावफलकावरती झाल्यात 18 धावा. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. खराब चेंडूवरती प्रहार केला तर नक्कीच गोलंदाज चूक करतो आणि त्यानंतर आपल्याला अजून एखादी संधी देतोय. कारण फलंदाजी करत असताना फक्त रिॲक्शनचं असं आपल्याकडे जे रिॲक्शन टायमिंग असतं ते देखील चांगलं असणं महत्वाचं आहे आणि ते रिॲक्शन टायमिंग अप्रतिम होतं. 2 चौकार या षटकामध्ये देखील आलेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर त्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 3 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 धावा इथे आल्यात. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. नितीन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. तोच खेळाडू आहे ज्यांच्याकडे मोमेंटम आहे.
2 चौकार या खेळाडूंनी फलंदाजी करत असताना मारले होते. बघत आता 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय, त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. पुन्हा एकदा आपण बघतोय की तीच थोडीशी चूक इथे होते, कारण ज्या फलंदाजांनी 2 चौकार मारलेत नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत, त्यांना स्ट्राइक रोटेट करणं इम्पॉर्टंट आहे. ते रोटेट होत नाहीये, डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा बॉडीला टर्न केलाय, स्क्वेअर लेग रिजन वरती चेंडूला फेकून दिलाय. एका धावेसाठी आणि एकच धाव घेणं इथे नक्कीच अनिवार्य होतं, कारण स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा येत आहेत राजूंनी 2 चौकार नक्कीच मारलेत, मॅच मध्ये आपल्या संघाला आणून दिलाय. तेच राजू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला, म्हणजे नक्कीच माइंडसेटचा देखील तेवढा गेम असतो. गोलंदाजाला देखील माहित आहे या फलंदाजाने चांगली बॅटिंग केली तर आपल्याला चांगला चेंडू फेकणं गरजेचं आहे, तिथेच एखादी चूक घडू शकते. पुन्हा एकदा यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी, चेअर अप होतोय, कारण डॉट बॉल इथे देखील येतोय. 3 चेंडू आणि 11 धावेंचं इथे समीकरण आलंय, षटकार नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलंय, चेंज ऑफ पेस, लाईन आणि लेंथ मध्ये देखील थोडंसं परिवर्तन केलंय. 2 चेंडू आणि 11 धावा, फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र. 2 चेंडू 11 धावेंची. यावेळी देखील सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू दबावाखाली, दडपणाखाली टाकत असताना फक्त 1 धाव दिली. लास्ट बॉल आणि यावेळी फक्त ऑन ड्राईव्हचा फटका, तिथे देखील धाव मिळणार नाहीये. सामना फिनिश, मॅच इथे जिंकली आहे स्वामी समर्थ 11 या संघाने. चला यायचं कॅप्टन, आपल्याला विनंती असेल, आणि पिसवली 40+ चे कॅप्टन आलेत का? आपण देखील यायचंय टॉस साठी.